ओला दुष्काळाचा विचार करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांची शेती पूर्ववत कशी होईल यावर भर द्यायला हवी अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली। पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। दिवाळीपूर्वी केंद्राची मदत शेतकऱ्यांना मिळेल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले। माढा तालुक्यातील पूरग्रस्त उदरगावाची त्यांनी पाहणी केली, त्यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे आश्वासन दिले। जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची जळगाव विमानतळावर भेट घेतली। कर्जमाफी करावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या। नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवारांना माहिती दिली। लोहा कंधारमध्ये ही अतिवृष्टी झाली, शेतीचं मोठं नुकसान झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर परिस्थितीची माहिती देण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू अशा शब्दात अजित पवारांनी पूरग्रस्त नागरिकांना धीर दिला। सिंधुदुर्ग महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। कुडाळ मालवण मतदारसंघात खरे राणे समर्थक कोण, खोटे राणे समर्थक कोण असा वाद निर्माण झालाय। आमदार निलेश राणे यांनी राणे समर्थक कोण हे राणेंना फोन करून विचारा असा सूचोवाद केला। दसरा मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली। रविवारी 3 वाजता रंगशारदा इथे ही बैठक होईल। या बैठकीमध्ये दसरा मेळाव्यासाठी खरे समर्थक कोण हे राणेंना विचारा असं आता वाद सिंधुदुर्गात पाहायला मिळतोय। दसरा मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। रविवारी 3 वाजता रंगशारदा इथे ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करतील। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे। मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणारा ओबीसी महामेळावा पुढे ढकलण्यात आलाय। मराठवाड्यासह बीडमधील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता छगन भुजबळ यांनी मेळावा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या। जालन्यात धनगर बांधवांच्या उपोषणस्थळी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची भेट घेतली। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी उपोषण सुरू आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण 4 दिवसांपासून सुरूच आहे। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणाला भेट देत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यानं उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत। लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या तिघांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले। नगर दौंड महामार्गावर लक्ष्मण हाके नाश्त्यासाठी थांबले असता त्यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी हल्ला केला होता। यातील 3 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। मंत्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचं आणि शेतकरी शेतमजुरांना नैसर्गिक आपत्तीची मदत करण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। ज्यांच्या मागे एकही डबा राहिला नाही त्यांनी दुसऱ्यांना इंजिन डबा बोलू नये असा टोला मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। पूरग्रस्तांना जी मदत करायची ती महायुतीचं सरकार भरभरून करेल असंही ते म्हणाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निमंत्रण दिलं असूनही मी संघाच्या विजयादशमीला कार्यक्रमाला जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली। संघानं मनुस्मृती सोडली नाही आणि संविधानही स्वीकारलं नाही, त्यामुळे संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय।